पुढे बघा, सत्ताधारी पक्षातील आमदार ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण लवकरच येणार आहे। मंत्रिमंडळाचा येत्या 8 दिवसात विस्तार होण्याची शक्यता आहे। विस्तारात किती आमदारांनी विस्ताराची त्यात संधी मिळते किती आमदारांना हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। पाहूया याविषयीचा हा रिपोर्ट। आमदारांचं स्वप्न आता साकारणार। 8 दिवसात होणार स्वप्नपूर्ती। किती आमदार होणार मंत्री? राज्यातल्या सत्ता संघर्षावर गुरुवारी निकाल लागला। निकाल लागल्यानं आता सरकार स्थिर आणि चांगलंच मजबूत झालंय। परिणामी राज्य मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्ताराला आता मुहूर्त लागण्याची शक्यता वर्तवली जाते। आगामी 8 ते 10 दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो आणि त्यात 20 आमदारांचं लाल दिव्याचं स्वप्न साकार होऊ शकतं। लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल। विस्तार हा एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही, तर 20 आमदार शपथ घेतील असा माझा कयास आहे। आणि ह्या विस्तार झाल्यामुळे या महाराष्ट्र सरकारचा जो गाडा आहे आणखी स्पीडने चालेल आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक ज्या 20 मंत्र्यांच्या माध्यमातून आणखी एक दिशा मिळेल। म्हणून मला वाटतं या 8-10 दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा अशी माझी अपेक्षा आहे। आणि सीएम साहेब आणि डेप्युटी सीएम साहेब त्याच्यावर योग्य तो विचार करतातच। मंत्रिमंडळ विस्ताराचा कयास वर्तवणारे संजय शिरसाटही मंत्रिपदासाठी उत्सुक आहेत। भाजप आणि शिवसेनेमधले अनेक आमदार मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसलेत, तर मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी खिल्ली उडवली आहे। मला असं वाटतं लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करावा। सगळं कोण कोण केला जातं, कोण कोण राहतं, नंतर काय काय होतं हे सगळं बघावं। तेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार भारतीय जनता पार्टीने सुद्धा आणि आमच्यातले गेलेल्या गद्दारांनी सुद्धा करून दाखवला। राज्य सरकारला गतिमान कारभार करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार गरजेचा आहे। एकंदरीतच मंत्रिमंडळ विस्तार आता अंतिम टप्प्यात आलाय। त्यात कुणाची लॉटरी लागते हे आता लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।